पुढचा टप्पा येतो तो म्हणजे निविदा अंतिम करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची, म्हणजे विकासकाची नेमणूक करायची। निबंधकाने प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली की मग त्या नेमणुकीनंतर 1 महिन्याच्या आत त्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने वेळ आणि ठिकाण दिनांक निश्चित करून विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची। त्या सभेची जी विषय पत्रिका आहे ती सगळ्या सभासदांना 14 दिवस अगोदर वितरण झाली पाहिजे। डाकेद्वारे, ईमेलद्वारे, व्हॉट्सॲपद्वारे तुम्हाला ज्या ज्या माध्यमातून करता येईल त्या माध्यमातून तुम्ही त्यांना सभेचं नोटीस पाठवलं पाहिजे। आणि या विषय पत्रिका जी आहे ही विषय पत्रिका पुनर्विकासाच्या कामासाठी तयार करण्यात आलेलं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर सुद्धा अपलोड केली पाहिजे। ही बिल्डरची नेमणूक करण्यासाठी निवड करण्यासाठी बोलवण्यात येणारी विशेष सर्वसाधारण सभा जी आहे तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करणं अनिवार्य आहे, केलं पाहिजे। या सभेला संस्थेचे सभासदच उपस्थित राहिले पाहिजे, त्यांचं ओळखपत्र तपासून त्यांच्या हजेरी घेतली पाहिजे। या विषय सर्वसाधारण सभेमध्ये प्राधिकृत अधिकारी जो निबंधकाने नेमलेला असेल तो, वास्तुविशारद किंवा तुमचा PMC हे या सभेमध्ये उपस्थित पाहिजेत। या सभेची गणपूर्ती कोरम हा सुद्धा 2/3 इतकाच असतो आणि कोरमची पूर्तता जर झाली नाही या सभेला तर 7 दिवसासाठी सभा तहकूब करण्यात येईल आणि सदर सभेस पुनश्च कोरम पूर्तता न झाल्यास सभासदांना संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये रस नाही असं समजून सभा रद्द करण्यात येईल आणि मग हा पुनर्विकासाचा विषय पुढं 3 महिन्यापर्यंत विशेष सर्वसाधारण सभेपुढे मांडता येणार नाही, आणता येत नाही। आतापर्यंत मी तुम्हाला जी पूर्ण प्रक्रिया सांगितली त्याच्यामध्ये 2 विशेष सर्वसाधारण सभा आल्या। एक विशेष सर्वसाधारण सभा पूर्वतयारीसाठी, दुसरी विशेष सर्वसाधारण सभा विकासकाची नियुक्ती करण्यासाठी। दोन्ही सभांसाठी कोरम 2/3 आहे आणि बहुमत 51% आहे। विकासक निवडीची जी सभा आहे त्या विशेष सर्वसाधारण सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज म्हणजे पुनर्विकासाच्या कामासंबंधी प्राप्त झालेल्या ज्या निविदा आहेत त्यांची तुलनात्मक माहिती सभेला देणं, निविदा क्रमाक्रमाने सादर करणं, निविदांचं सादरीकरण करणं गरजेचं राहणार आहे।